दूत वाघ आपल्याशी उशिरानं संपर्क होतोय, पण केंद्रीय अर्थसंकल्पापासून सामान्य माणसांपासून मजूर शेतकऱ्यांना मोठी एक आशा लागून राहिलेली आहे। सकाळच्या सत्रामध्ये आपण अपेक्षा व्यक्त करू शकतो। तुम्ही भाजपचे प्रवक्ते असलात तरी तुम्हाला सुद्धा या अर्थसंकल्पापासून निश्चितपणे अपेक्षा असतील। अवधूत वाघ यांना काय अपेक्षा आहे? स्वतंत्र भारताच्या इतिहासामध्ये 3 अर्थसंकल्प आतापर्यंत जे सादर झाले ते अतिशय ऐतिहासिक आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये सादर करण्यात आले। 1962 साली झालेल्या 3 युद्धानंतरचा अर्थसंकल्प, 1962 मध्ये झालेल्या पाकिस्तान बरोबरच्या युद्धानंतरचा अर्थसंकल्प आणि बांगलादेशचं जे वॉर झालं 1971 सालानंतर त्यानंतर सादर झालेला अर्थसंकल्प। एक लक्षात घ्या, कुठल्याही लढाईनंतर देशाची आर्थिक परिस्थिती थोडी नाजूक होते। अशा वेळी केंद्र सरकारने त्यावेळी सादर केलेला अर्थसंकल्प आणि उद्या होणारा आज सादर होणारा अर्थसंकल्प याची तुलना करण्याचा मोह मला आवरत नाही। कारण आतापर्यंत जे 3 अर्थसंकल्प अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये सादर केले गेले ते परकीय शक्तींशी आणि शत्रूंशी आपण लढा दिल्यानंतरचे अर्थसंकल्प होते। परंतु हा अर्थसंकल्प एका अदृश्य अशा कोरोनाच्या विषाणूच्या शक्ती बरोबर लढताना नंतर सादर होणारा आहे। अर्थसंकल्पाच्या प्रत्येक अर्थसंकल्पामध्ये प्रत्येकाच्या काही ना काहीतरी अपेक्षा असतात, परंतु मला असं वाटतं की यावेळी आपल्याला घेणं नाही तर देणं भाग आहे। यावेळी देशाला सर्वांनी काहीतरी द्यावं अशी अपेक्षा आहे। त्यामुळे देशाकडून काही घ्यावं ही अपेक्षा करण्यापेक्षा या कोरोनाच्या युद्धामध्ये आपण जवळजवळ विजय मिळवत आणलेला आहे। अतिशय चांगल्या पद्धतीने वेगवेगळ्या राज्यांनी आणि केंद्रांनी कोरोना लढा दिला आहे। अगदी धन्यवाद अवधूत वाघ जी। प्राध्यापक अविनाश शेंद्रे आहेत, मला सांगा, वेगवेगळ्या सगळ्या पक्षांच्या प्रवक्त्यांनी आपापली मतं मांडली। शैलेश हरिभक्ती हे म्हणाले की अर्थसंकल्प सादर करत असताना आव्हानं जरूर आहे, पण ती सर्व आव्हानं केंद्र सरकार पेलतील, निर्मला सीतारामन या अपेक्षा पूर्ण करतील। अपेक्षा असणं, त्या पूर्ण करणं यातलं अंतर खूप मोठं आहे आणि आपण कायम बघतो की प्रत्येक अर्थसंकल्प सादर करत असताना अनेक आश्वासनं ही दिली जातात आणि नंतरच्या पुढच्या सगळ्या काळामध्ये ती आश्वासनं पूर्ण करता करता केंद्र सरकार असो वा राज्य सरकार असो त्यांची खूप मोठी दमछाक होताना आपल्याला पाहताय। अर्थविषयाचे अभ्यासक आणि कुठल्याही सगळ्या या पक्ष विरहित सगळी आपली भूमिका मांडत असताना अविनाश शेंद्रे, आपल्याला असं वाटतं की केंद्र सरकार या सगळ्या अपेक्षा पूर्ण करताना त्यांची नेमकी अडचण कुठे होणार आहे, कुठे ते कमी पडणार आहे आणि कमी पडत असताना सुद्धा हे दाखवण्याचा प्रयत्न होईल की आम्ही सक्षम आहोत आणि आमची वाटचाल ही अत्यंत चांगली होणार आहे। अविनाश, अवधूतजी वाघ एक चांगले अभ्यासक आहेत आणि बरेच वेळा मी त्यांना ऐकतो, त्यांचा अतिशय चांगला अभ्यास असतो आणि अभ्यास करूनच ते बोलत असतात। परंतु आतापर्यंतची जर पार्श्वभूमी आपण लक्षात घेतली की कुठल्याही पक्षाचं सरकार असेल तर त्या पक्षाचे प्रवक्ते किंवा जे काही कार्यकर्ते असतात ते नेहमी त्या पक्षाच्या अर्थमंत्र्यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पांचं स्वागतच करत असतात। मग ते काँग्रेस असो किंवा भारतीय जनता पार्टी असो, कोणतेही असो। परंतु ह्या अर्थसंकल्पाला आपल्याला ऐतिहासिक असं काही म्हणता येणार नाही, कारण मागचे बरेच अर्थसंकल्प जर का समजा आपण बघितले तर त्याच्यामध्ये थोडंफार इकडे तिकडे झालेलं आहे, त्याच्यापेक्षा आपल्याला काही जास्तीचं झालेलं दिसत नाही। आणि जसजसं आपलं आणि देशाचं वय वाढत जातं तसतसं आपल्याला भरीव तरतुदी हे कराव्याच लागतात। कारण 1951 मध्ये देशाची लोकसंख्या जर बघितली तर ती 36 कोटी होती आणि म्हणून त्यावेळेसचा जो अर्थसंकल्प मांडलेला आहे ती लोकसंख्या लक्षात घेऊन ते मांडले जातात। जसजसं आपण पुढे जाऊ आणि ज्याप्रमाणे लोकसंख्या वाढेल किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या आवश्यकता आपल्याला भासत जातील, जसं मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की कोरोनामुळे आपल्याला कळलं की आपल्याला हेल्थ सेक्टरवरती जास्तीत जास्त खर्च करण्याची गरज आहे आणि म्हणून ती तर नक्कीच केली पाहिजे। पण याबरोबरच या देशामध्ये जो शेतमजूर आहे, गरीब व्यक्ती आहे, या लोकांचं उत्थान, त्यांचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग यांचं वाढवण्यासाठी आणि जसं आता एकाने सांगितलं की आपल्याला प्रत्येक व्यक्तीकडे एक डिव्हाइसेस असायला पाहिजे, कम्युनिकेशन सेक्टरमध्ये क्रांती आपण घडवलीच पाहिजे, तो काही प्रश्न नाहीये। एकूण लोकसंख्या जवळपास 95% लोकांकडे आज आपल्याला डिव्हाइस असलेलं दिसून येतं। प्रश्न जो आहे तो आहे ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या लोकांचा आणि शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये जर का समजा आपण विचार केला
तर देशातले 68% शेतकरी हे सीमांत शेतकरी आहेत. 18% शेतकरी हे लघु शेतकरी आहेत आणि यांच्याकडे असणारी जमिनी साधारणतः 1 हेक्टरपेक्षा कमी किंवा 2 हेक्टरपेक्षा कमी आहेत. अशा स्थितीमध्ये शेतकऱ्यांचा आपल्याला या डिव्हाइसच्या माध्यमातून उत्थान करता येईल का किंवा शेतमजुरांचा आपल्याला उद्धार करता येईल का, ह्या गोष्टीकडे खूप मोठ्या प्रमाणात लक्ष देण्याची गरज आहे. प्राध्यापक अविनाश शिंदे यांनी मत मांडलंय. हेमलता पाटीलजी, आरोग्य व्यवस्थेतल्या पायाभूत सुविधा संदर्भात आपण बोलत होता. आता मुद्दा दुसरा आहे. देशामध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू असताना हा मुद्दा तितकाच महत्वाचा आहे. आपण शैलेश हरिभक्ती यांनाही आपण आयएमसी मधनं जोडून घेतोय. देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये सामान्य माणसाचं योगदान काय आणि सामान्य माणसांची अपेक्षा काय आणि त्याच्या एकंदरीत प्रगतीची काही चिन्ह आपल्याला दिसत आहेत का हेही पाहायला लागेल. त्यांच्याशी संपर्क तांत्रिक कारणामुळे तुटतोय. हेमलताजी, देशामध्ये आंदोलन सुरू असताना आणि 2 महिन्यांपासून जास्त काळ हे आंदोलन सुरू असताना शेतकऱ्यांचा मुद्दा हा ऐरणीवर आला आहे. त्यासोबतच शेतमजूर आणि मनरेगामध्ये काम करणारा या देशातला मजूर हा पुन्हा एकदा त्यावर नव्यानं चर्चा होत आहे. त्यासाठीची आपली काही मतं आहेत का? अर्थसंकल्पामध्ये काय सादर होऊ शकेल? बघा, मनरेगाची जी संपूर्ण योजना आहे ती आणखीन स्ट्रॉंगली अजून 2 वर्षापर्यंत राबवण्याची अत्यंत गरज आहे. कारण आपण बघितलं की मनरेगाने अनेक असंघटित मजुरांच्या हाताला रोजगार मिळाले होते. देशामध्ये जी अभूतपूर्व परिस्थिती झाली त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त भरडला गेलाय तो असंघटित वर्ग. आणि जर त्यांच्या हाताला काम नसेल, जॉब क्रिएशन्स होत नाहीयेत आणि मार्केटमध्ये जर लिक्विडिटी नसेल, पैसा खेळत नसेल, तर मला असं वाटतं की देशामध्ये एक मोठी अराजकता माजण्याची खूप मोठी शक्यता आहे. आता आपण बघितलं की ठराविक वर्गाकडे जास्त पैसा आहे आणि गव्हर्नन्स म्हणजे काय असतं की सरकारने सर्वसामान्य माणूस खालच्यातल्या खालच्या थरापर्यंतच्या माणसापर्यंत पैसा कसा डंप होईल ते बघायला पाहिजे. इथं काय होतं की 4-5 लोकांच्या हातामध्ये जर सगळा पैसा आला तर त्याच्यामध्ये खूप मोठी तफावत राहते आणि आहेरे वर्ग आणि नाहीरे वर्ग यांच्यामधलं जर अंतर वाढलं तर ती मला असं वाटतं की एक मोठी अराजकता निर्माण होते. तर या सेक्टरकडे गुड्सच्या माध्यमातून असेल, कॅशच्या माध्यमातून असेल, लिक्विडिटी कशी पंप होईल आणि त्यासाठी सरकारला काय करता येईल याच्यावर सरकारने विचार करणं गरजेचं आहे. शेतकऱ्यांची MSP ची मागणी आहे, स्वामीनाथन आयोगाच्या संदर्भामध्ये त्यांची मागणी आहे आणि शेतकऱ्यांना MSPच्या दृष्टीने की त्यांच्या मालाला आधारभूत किंमत मिळणंही गरजेची असते. सरकारचे जे 3 आता बिल आलेले आहेत आणि त्या बिलाविरुद्ध जो असंतोष उत्पन्न झालेला आहे यावर सरकारला लवकरात लवकर याच्यावरती निर्णय घ्यावा लागेल, शेतकऱ्यांना दिलासा द्यावा लागेल. कारण अर्थव्यवस्था मध्ये या सेक्टर म्हणजे शेती सेक्टरचा खूप मोठा वाटा आहे. कृषी प्रधान देश एकीकडे आपण म्हणतो आणि अशा वेळेला जर शेतकरी राजा जर रस्त्यावरती आला आणि त्या पद्धतीने जर क्रायसिस निर्माण झाले तर हे कुठल्याही देशाच्या अर्थव्यवस्थेला मानवणारं नाहीये. त्यामुळे सरकारने सर्वसामान्यांना कसं काम मिळेल आणि त्यांच्याकडे कसा पैसा येईल फक्त सेन्ससच्या आकड्यावरती भरोशावर न राहता ग्राउंड रियालिटी सरकारने टॅकल केली पाहिजे आणि त्याच्यावरती विचार केला पाहिजे असं मला वाटतं. अगदी अमोल माते, कोरोना काळामध्ये सुद्धा आपण बघितलं की शेती संदर्भातला जो सगळा उद्योग होता अर्थात तो काही ठिकाणी कोलमडताना आपण पाहिलाय. पण अभ्यासक सांगतात किंवा निरीक्षणातनं काही मुद्दे पुढे आलेले आहेत की या सेक्टर मध्ये थोडी प्रगती होताना आपण पाहिली आहे. तुलनेनं बाकीचे जे देशातले वेगवेगळे क्षेत्र आहे त्यांना जबरदस्त मार या कोरोना काळामध्ये बसलेला आहे. त्यामुळे हा एक मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे. इतिहासाचे दाखले देत अवधूत वाघ यांनी या अर्थसंकल्पाची तुलना केली की आपल्याला योग्य वाटते? योग्य तर वाटत नाही, कारण हा काही क्रांतिकारक अर्थसंकल्प असणार आहे. आपण याच्या अगोदर पाहिलं असेल देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 20 लाख कोटी पॅकेज जाहीर केलं मे महिन्यामध्ये. 20 लाख कोटी पॅकेज जाहीर केल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांना किती हातात पैसे मिळाले? त्या जवळजवळ 4 ते 5 दिवस दर दिवस टीव्हीवर येऊन घोषणा देत होते. ही घोषणा त्यांची सवय जडलेली आहे. परंतु आजच्या अर्थसंकल्पामध्ये फार काही नागरिकांना मिळतील किंवा भारतीय जनतेला मिळतील असं मला तरी वाटत नाही. कारण यांच्यामध्ये अमोल मातेले मी तुमच्याकडे परत येणार आहेत. आयएमसी मध्ये जाऊया. शैलेश हरिभक्ती आपल्यासोबत जोडले जात आहेत. शैलेशजी, या अर्थसंकल्पामध्ये सामान्य माणसाला केंद्रीभूत ठरवून
काही उपाययोजना, काही त्यांच्यासाठी वेगळ्या योजना या केल्या जातील का? आणि मनरेगा सारखी अशी एक योजना जी पूर्वीपासून चालत आलेली आहे आणि आता त्याला गती देण्याचा प्रयत्न झालाय, त्याला आणखी मजबूत करण्याची गरज आहे असं अनेकांचं म्हणणं आहे. केंद्रीय मंत्री, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या भेटीला राष्ट्रपती भवनावर गेल्या. त्यानंतर 10:15 अर्थसंकल्पावर मंत्रिमंडळाची बैठक होते आहे. आजचा अर्थसंकल्प हा अतिशय महत्वाचा असणार आहे. या देशातले सर्वच घटक कोरोनामुळे प्रभावित झाले. अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडताना आपल्याला पाहायला मिळालं. टाळेबंदी उठल्यानंतर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये थोडी किंचितशी चमक आपल्याला पाहायला मिळाली. पण या देशातला सर्वात महत्वाचा घटक म्हणजे मजूर, शेतकरी आणि मनरेगामध्ये काम करणारा हा असा सगळा मजूर वर्ग आहे. त्या मजूर वर्गाला कोणती उभारी केंद्र सरकार अर्थसंकल्पामधनं देते हे सर्वात जास्त महत्वाचं आहे. अर्थात या काळात सुद्धा काही महत्वाचे निर्णय हे घेतले गेले. काही ठिकाणी त्याचा फायदा आपल्याला पाहायला मिळाला. पण अर्थात जेव्हा या देशामध्ये सर्वात जास्त शेतकरी, शेतीवर आधारित काम करणारे मजूर आणि मनरेगामध्ये काम करणारे मजूर असतील तर आपल्याला त्याकडे सुद्धा लक्षात ठेवावं लागेल. अमोल मातेले, आपला मुद्दा असा होता आणि त्यावर अवधूत वाघ बोलत होते. अवधूत वाघ, तुमचे काही आक्षेप अमोल मातेले यांच्या वक्तव्यावर? आता तो मला मुद्दा कंप्लीट करू द्या. मी मनरेगा बद्दल बोलणार, त्याबद्दल मी बोलतो. मनरेगामध्ये सुरुवातीला पण मनरेगा होते, आता पण आहे. या दोघांमध्ये तुम्ही फक्त क्वांटिटेटिव्ह नाही क्वालिटेटिव्ह फरक घ्या. पूर्वीची मनरेगा खड्डे खाणा आणि खड्डे बुजवा अशा प्रकारची होती. आता त्याच्यामध्ये क्रांतिकारी बदल झालेला आहे. पूर्वी तर खोटी हजेरीपट तयार करायचे, आणखी गावचे गाव गुंत पैसे हडप करायचे. आज प्रत्येकाला आपण इलेक्ट्रॉनिकल प्रेझेंटिंग घेतो आहोत आणि त्यांच्या खात्यामध्ये डायरेक्टली पैसे देतो आहोत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे देशासाठी ऍसेट क्रिएशन तयार होत आहे. पूर्वी ऍसेट क्रिएशन होत नव्हतं, फक्त पैसे वाहत जायचे. आता ऍसेट क्रिएशन होत आहे आणि लोकांच्या डायरेक्ट टू बेनिफिशियरी त्यांच्या खात्यामध्ये पैसे जातात आहेत. अशा तऱ्हेने पैशाचा जो काही गळती होती ती थांबलेली आहे. ही मनरेगामध्ये क्वालिटेटिव्ह चेंजेस झाले ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. अगदी. अमोल मातेले, सुरुवातीला भाजपनं या मनरेगाला विरोध केला आणि नंतर क्रांतिकारी ते म्हणतात तसे बदल झाले. आपल्याला मान्य आहे ते? नाहीये. भाजप सरकार एकदम घोषणाबाजी सरकार आहे. हे घोषणा करण्यामध्ये एक नंबर आहे. मला सांगा, मे महिन्यामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीमध्ये 20 लाख कोटीचं काय झालं? किती लोकांना पैसे मिळाले? किती लोकांच्या हातात रोजगार मिळालेले? दरवर्षी 2 कोटी रोजगार तरुणांना देणार होते. अर्थातच नैसर्गिक की दरवर्षी देशामध्ये 2.25 कोटी रोजगार निर्माण होतातच, परंतु यांच्या काळामध्ये दरवर्षी 1 कोटी. अगदी. मनरेगा संदर्भात आपण चर्चा पुढे घेऊन जाणार आहोत. पण अनुराग ठाकूर, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री, त्यांनी काय प्रतिक्रिया दिली ते पाहूया. माननीय वित्त मंत्री जी का ये बजट जनता की उम्मीदों के अनुसार होगा. सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास मूल मंत्र के साथ चलने वाली मोदी सरकार ने पिछली महामारी के समय भी आत्मनिर्भर पैकेज देकर भारत को एक नई दिशा दी, महामारी से बचाया भी और भारतीय अर्थव्यवस्था को तेजी के साथ पटरी पर भी लाए और मजबूती प्रदान कर रहे हैं. पूर्ण विश्वास है इस बजट में भी हम जनता की उम्मीदों पर खरा उतरेंगे और आत्मनिर्भर भारत बनाने के लिए और विश्व की अग्रणी इकॉनमीज में एक भारत लगातार आगे बढ़े. अर्थसंकल्पापूर्वी शेअर बाजारात उत्साह दिसून आला. बाजार सुरू होताच निर्देशांकात 400 अंकाची वाढ झाली. एक महत्वाची शेअर बाजारातली घडामोड, अर्थसंकल्पापूर्वी निर्देशांकात 400 अंकाची वाढ झाली. शेअर बाजारामध्ये उत्साह आपल्याला दिसून आला. अर्थसंकल्पापूर्वी शेअर बाजारात उत्साह 400 न वाढ झालेली आहे. निर्देशांकात 400 अंकाची वाढ, शेअर बाजारात उत्साह. अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी हा उत्साह दिसतोय. अर्थात त्यात मोठ्या प्रमाणात बदल सुद्धा होण्याची शक्यता आहे.
शेअर बाजारामध्ये बदल होण्याची महत्वाची शक्यता आहे, कारण अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर कोणकोणत्या क्षेत्राला दिलासा मिळाला यावरून सुद्धा शेअर बाजारातला उत्साह हा वाढतो की मावळतो हे महत्वाचं असतं. प्राध्यापक मिलिंद सागरे आमचे प्रतिनिधी आमच्यासोबत जोडले गेलेले. सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा अर्थसंकल्प मांडला जाण्यापूर्वीचा हा उत्साह कायम आपल्याला शेअर बाजारामध्ये दिसतो. तो 400 अंकांनी निर्देशांकात वाढ झाली आहे, पण नंतरच्या काळामध्ये तो बदलताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. मिलिंद. मनोज, आज अर्थसंकल्प सादर होणार आहे. मात्र अर्थसंकल्प हा या शतकाचा पहिला अर्थसंकल्प आहे आणि शेअर मार्केटने याचं अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी याचा उत्साह दाखवलेला आहे. आज 400 पेक्षा जास्त पॉईंट्सनी शेअर मार्केट उघडलेले आहे, सेन्सेक्स उघडलेले आहे. तसंच निफ्टी ही 129.55 अंकांनी सुरुवात केलेली आहे, वाढलेलं आहे. त्याच्यामुळे नक्कीच या अर्थसंकल्पाचं स्वागत करताना दिसतंय. आता अर्थसंकल्प सादर होताना किंवा त्यानंतर शेअर मार्केट कशी प्रतिक्रिया देतं ते थोड्या वेळातच कळेल. अर्थात. धन्यवाद मिलिंद. आपली चर्चा सुरू होती. चारही मान्यवर जय महाराष्ट्रवरती केंद्रीय अर्थसंकल्पाबद्दल चर्चा करतायत. काँग्रेसच्या प्रवक्त्या हेमलता पाटील, भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते अमोल मातेले आणि सोबत आमच्या स्टुडिओमध्ये अर्थतज्ञ, अर्थविषयाचे अभ्यासक आणि महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना अर्थशास्त्र अगदी सोप्या सरळ शब्दामध्ये समजून सांगणारे अविनाश शिंदे आपल्यासोबत पुन्हा एकदा आहेत. मनरेगा संदर्भामध्ये आपण पाहिलं की मनरेगाला विरोध याआधी मोठ्या प्रमाणात भाजप सरकारकडनं झाला होता, पण त्यात मोठ्या प्रमाणात क्रांतिकारी बदल झाले असा अवधूत वाघ यांचा दावा आहे. मनरेगा हा या देशातल्या मजुरांसाठी या काळामध्ये, मोदी सरकारच्या काळामध्ये किती महत्वाचा ठरला आणि पुढे त्यात काही बदल होण्याची शक्यता आहे का? अवधूतजी म्हणाले त्याप्रमाणे बदल नक्कीच झालेला आहे, पण जसं आपण म्हणतो की एक्सपिरियन्स मेक्स द मॅन परफेक्ट. आपण बरेच वेळा आपल्या अनुभवातून मोठं होत असतो आणि जसं मनरेगाच्या बाबतीमध्ये झालेलं आहे की सुरुवातीला त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला खोटी नावं किंवा बोगस एंट्री केल्या जायच्या आणि त्या मजुरांच्या खात्यावर पैसे न जाता त्या योजनेवरती काम करणारे जे काही अधिकारी असतील किंवा काही कारकून असतील, बोगस नावं दाखवणे किंवा काम न करता पैसे, अशा प्रकार नक्कीच त्याच्यामध्ये होत असते. परंतु आत्ताच्या स्थितीमध्ये तसं काही झालेलं नाही आहे किंवा होत नाही आहे आणि रिअली खऱ्या अर्थाने आपण असेट क्रिएशन जे म्हणतो ते होताना आपल्याला दिसतं. परंतु ह्याचा अर्थ असा नाही की आपण मनरेगेच्या बाबतीमध्ये काही पुढे गेलेलो आहोत किंवा सकारात्मक चांगला दृष्टिकोन आहे असं म्हणता येणार नाही. मी तर असं म्हणेल की पुढची आणखी 10 वर्ष मनरेगा सारखी योजना ग्रामीण भागामध्ये राबवण्याची खऱ्या अर्थाने आवश्यकता आहे. या मुद्द्याला आपण पुढे घेऊन जाणार आहोत. अविनाशजी, एक महत्वाचे पाहुणे आपल्यासोबत जोडले जात आहेत आयएमसी मधनं. जोजर खुराकीवाला, बहुत स्वागत है आपका जय महाराष्ट्र में. शेअर बाजारामध्ये 400 अंकांची वाढ होताना आपल्याला पाहायला मिळाली. निफ्टीमध्ये सुद्धा वाढ झालेली आहे आणि शेअर बाजारामध्ये अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी जो उत्साह दिसतो तो उत्साह पुढेही टिकून राहील का? क्या सवाल क्या था? मेरा सवाल ये था कि शेयर बाजार में बहुत उत्साह देखा गया. बजट पेश किया जाएगा संसद में, निर्मला सीतारामन, लेकिन उसके पहले जो उत्साह भारी मात्रा में देखा गया शेयर बाजार में, तो क्या लगता है आपको कि उत्साह रहेगा कायम या उसमें कुछ बदलाव होने की आपको लगती है पॉसिबिलिटी? हाँ, देखिए अभी ये पेंडेमिक दरमियान में इकोनॉमी भारत की नहीं लेकिन पूरी दुनिया की इकोनॉमी डाउनवर्ड ट्रेंड पे थी और शेयर मार्केट अपवर्ड ट्रेंड पे था. बिल्कुल. तो शेयर मार्केट जो इकोनॉमी है वो उसको रिफ्लेक्ट नहीं कर रही है क्योंकि लिक्विडिटी इतनी है बाजार में कि दैट इज पुशिंग द स्टॉक मार्केट ऊपर. अभी बजट जो अच्छा रहेगा, कंजम्पशन ड्रिवन रहेगा, मार्केट फ्रेंडली रहेगा,
तो शेयर मार्केट और बढ़ेगी, क्योंकि लिक्विडिटी है पूरी देश के अंदर और वर्ल्ड वाइड, तो शेयर मार्केट और बढ़ेगा। ये बजट समझो मार्केट फ्रेंडली और कंजम्पशन ओरिएंटेड होगा। बिल्कुल बिल्कुल सर, लेकिन एक सवाल पूछना है आपको कि हर साल ये देखा जाता है क्या कि जब बजट पेश किया जाना होता है उसके पहले शेयर बाजार में भारी मात्रा में उछाल देखा जाता है? क्या ये पहली बार हो रहा है या इसके पहले भी कई बार हो चुका है? पहले भी हो चुका है, क्योंकि एक्सपेक्टेशन होता है ना, सब लोग का एक्सपेक्टेशन होता है कि फ्रेंडली बजट होगा, टैक्सेशन कम होगा, ईज ऑफ डूइंग बिजनेस बढ़ेगा, तो एक्सपेक्टेशन तो होता है। फिर समझो बजट में कुछ ऐसा नेगेटिव आ गया तो अलग बात है। सर लेकिन एटीसी और एटीडी में बहुत ज्यादा छूट देने की बात चल रही है। मतलब ये कहा जाए कि अर्थ मंत्री की निर्मला सीतारामन जब दूसरे पार्ट में डायरेक्ट और इनडायरेक्ट टैक्सेस के बारे में बात करेगी, कुछ और रियायती देने के संदर्भ में हमारी जो एक्सपेक्टेशन है उसको कितना पूरा कर सकती है वो तो देखने वाली बात है। लेकिन क्या लगता है आपको कि कोरोना से जूझते वक्त हमें सबसे बड़ा सामना होम लोन में, इंश्योरेंस में, उसके प्रीमियम में रियायत देने की जरूरत है, ये बहुत ज्यादा कहा जा रहा है। डायरेक्ट और इनडायरेक्ट टैक्स की ये दूसरे पार्ट में अर्थमंत्री से आपकी क्या अपेक्षा है? पर मैं तो ये एक्सपेक्टेशन है कि टैक्सेस नहीं बढ़ाना चाहिए, क्योंकि टैक्स बढ़ाने से कुछ ज़्यादा इंसेंटिव नहीं होता है इन्वेस्टमेंट के लिए। तो जो टैक्स अभी कॉर्पोरेट टैक्स में जो 25% किया हुआ है लास्ट ईयर, वो बहुत अच्छी बात है और उसको बढ़ाना नहीं चाहिए। पर्सनल इनकम टैक्स एट हाईएस्ट लेवल जो इंडिया में है 42% है जी, शायद उसको देखना चाहिए कि वो कुछ रैशनलाइज कर सके या नहीं। और मिडिल क्लास के लिए आई थिंक एग्जेम्पशंस जो भी 5 लाख रुपया है शायद उसको बढ़ाना चाहिए, सो क्या कि कंजम्पशन देश में बढ़े, ये मेरा ख्याल है। बिल्कुल। आपने देखा होगा कि चीजों में के दाम बढ़ना, घटना, किसी में रियायत देना, ये तो बात बिल्कुल है ही इसमें बजट में। लेकिन सबसे ज्यादा अगर लोगों का ध्यान अगर रहता होगा बजट में, जो मिडिल क्लास का, तो वो होता है कि टैक्सेस कहां वहां छूट मिलती है, कहां रियायत सरकार से मिल जाती है और उसके अनुसार वो अपने सारी चीजों का नियोजन करते रहते हैं। जरा बताइए कि मतलब कितना अभी आपको लगता है कि छूट मिलनी चाहिए, क्योंकि जिस कदर लोगों के लोन्स थके हुए हैं, लोगों के पास में पैसे नहीं है अपने सब होम लोन देने के लिए या बाकी चीजें जो उनकी डिपेंडेंसी है, उसमें कहीं ना कहीं आपको अगर लोगों को रियायत देनी है, लोगों को अगर थोड़ा सा फायदा देना है, कहीं मतलब उनको आगे बढ़ने के लिए थोड़ा सा पुशअप करने की जरूरत है, तो वो क्या क्या चीजें होनी चाहिए? थोड़ा डिटेल्स में पढ़िए विस्तार से। नहीं, एक तो चीज़ क्या है कि इंटरेस्ट रेट को देखना चाहिए। आज डिपॉजिट रेट्स है कुछ 4 और 5%, तो आज मिडिल क्लास आम आदमी 12-13% इंटरेस्ट दे रहा है, तो उसको तो कम करना ही चाहिए फॉर मिडिल क्लास पीपल। और दूसरा जो जीएसटी रेट्स है शायद उसको रैशनलाइज करने की ज़रूरत है। तीसरा पेट्रोल प्राइसेस, ऑयल प्राइसेस, जब ऑयल प्राइसेस घट रहे हैं, पेट्रोल प्राइसेस बढ़ रहे हैं, शायद मालूम है कि रेवेन्यू इज़ अ बिग कंसिडरेशन, लेकिन वो भी कुछ पेट्रोल प्राइसेस को वो मिडिल क्लास लोग को काफ़ी दिक्कत होती है। वो छोटी गाड़ी चला रहे हैं, स्कूटर पुराची वाला साहब, इससे एक सवाल और मेरा एक छोटा सा जोड़ देता हूं कि हॉस्पिटैलिटी सेक्टर को सबसे ज्यादा नुकसान हुआ, जिसमें टूरिज्म आता है, होटल इंडस्ट्री आती है। पूरा हॉस्पिटैलिटी सेक्टर इस वक्त में एक अलग संकट से जूझ रहा है। उनकी मांग है कि जीएसटी में रियायत मिलनी चाहिए और वो अगर मिलती है तो गति से वो आगे जा पाएगा। नहीं, सही बात है। अभी जीएसटी रेट हॉस्पिटैलिटी सेक्टर में हमारे ख्याल से 18% है जी, ठीक है। तो तो शायद गवर्नमेंट देख सकती है कि कुछ कम कर सके, क्योंकि हॉस्पिटल सेक्टर को काफ़ी दिक्कत आई है पेंडेमिक के लिए। पूरा ट्रैवल, टूरिज्म,
सब पूरा अटका हुआ है, तो उसको रिवाइव करने के लिए शायद ये ज़रूरत है। फिर ऐसे भी देखा जाए कि रूम रेट्स हैव कम डाउन बिकॉज ऑफ ओवर सप्लाई, तो उससे भी फ़ायदा होगा लोगों को। जब इकोनॉमी खुलेगी, सब नॉर्मल हो जाएगा, तो ट्रैवल एंड टूरिस्ट इंडस्ट्री जो पेंटअप डिमांड है जी वो बढ़ेगा। जी, बहुत शुक्रिया जुजार खुराचीवाला साहब, आपसे आप हमसे जुड़े इंडियन मर्चेंट चेंबर से, और बहुत सारी चीजें विस्तार से आपने बताई। बहुत शुक्रिया आपका। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन हा अर्थसंकल्प सादर करत असल्या तरी त्यामागे अनेक जणांचे हात लागलेले असतात। कशी आहे टीम बजेट इंडिया? या टीम बजेट इंडियामध्ये कोणते महत्वाचे अधिकारी आहेत ज्यांनी हा अर्थसंकल्प तयार केला? पाहूया ग्राफिकच्या माध्यमातून। मुख्य आर्थिक सल्लागार, वय वर्ष 52, कृष्णमूर्ती सुब्रमण्यम त्यांचं नाव आहे। आर्थिक सद्यस्थितीची जाणीव करून नेण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे। अजय भूषण पांडे, केंद्रीय वित्त सचिव, त्यांचं वय 62 वर्ष इतकं आहे। या टीम बजेट इंडिया मधला एक महत्वाचा चेहरा आहे अजय भूषण पांडे। आधार कार्ड योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत। तुहिन कांता पांडे केंद्रीय गुंतवणूक सचिव आहेत। 56 वर्षांचे आहेत। निर्गुंतवणुकीचे लक्ष्य निर्धारित करण्याची जबाबदारी आहे। मागच्या अर्थसंकल्पात या संदर्भात महत्त्वाचे निर्णय झाले होते आणि याही अर्थसंकल्पामध्ये काही महत्त्वाचे निर्णय डिसइन्व्हेस्टमेंट म्हणजेच निर्गुंतवणुकी संदर्भात होण्याची शक्यता आहे, त्याची जबाबदारी आहे या अधिकाऱ्यावर। देवाशीष पांडा वित्तीय सेवा सचिव आहेत। वित्तीय सेवांच्या नियमनाची जबाबदारी त्यांच्यावर आहे। केंद्रीय अर्थसंकल्पातला हा महत्वाचा घटक। टीव्ही सोमनाथन व्यय सचिव, 56 वर्षांचे टीव्ही सोमनाथन यांच्यावर जबाबदारी आहे। सरकारनं कशावर किती खर्च करावा ते सांगण्याची जबाबदारी। सरकार महत्वाच्या घोषणा आश्वासन देत असते, मात्र तो खर्च कुठे करावा, किती करावा, त्याला आवर कुठे घालावा, ही अत्यंत मोठी जबाबदारी त्यांच्यावर आहे। तरुण बजाज अर्थव्यवहार सचिव आहेत। 50 वर्षाचे तरुण बजाज यांच्यावर महत्वाची जबाबदारी या टीम बजेट इंडियामध्ये आहे। बँक, विमा, वित्तीय संस्था, व्यवसाय व्यवहारावर नियंत्रणाची जबाबदारी त्यांच्यावर आहे। आणि आताच्या अर्थसंकल्पामध्ये बँक आणि विमा आणि वित्तीय संस्था या सगळ्या क्षेत्रामध्ये कोणते महत्वाचे बदल होऊ शकतील, कुठे सूट मिळेल, यावर लोकांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। या दरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी प्रतिक्रिया दिली। सारखा प्रयत्न जो मोदीजींनी शेतकऱ्यांना सुखी करणं आणि सुरक्षित करणं या दोन्हीचं चालवलं आहे, तर त्याच्यातून आज काही ना काही भरीव शेतकऱ्यांना मिळेल अशी माझी अपेक्षा आहे। दुसरा वर्ग ज्याची अपेक्षा आहे तो मध्यमवर्गीयांचा आहे, की ज्या मध्यमवर्गीयांना वेगवेगळ्या गोष्टीमध्ये म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये, त्यांच्या घरांमध्ये म्हणजे घरांच्या लोनमध्ये, त्यांच्या गाड्यांच्या लोनमध्ये, कारण हळूहळू मध्यमवर्गीय ही स्वप्न पाहत असतो की माझी 2 व्हीलर आहे आता 4 व्हीलर कशी होईल, मग मी भाड्याच्या घरात आता तर माझं स्वतःचं घर कसं होईल। त्यामुळे मध्यमवर्गीयांच्या सुद्धा अपेक्षा पूर्ण करणारं हे बजेट असेल असं मला वाटतं। आताची अर्थसंकल्पासंदर्भात मोठी बातमी। अर्थसंकल्पापूर्वी शेअर बाजारात उत्साह दिसून आला। निर्देशांकात 400 अंकाची वाढ झाली। अर्थसंकल्पापूर्वी शेअर बाजारात उत्साह दिसला। असा उत्साह अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी बाजारात दिसतो। 400 अंकांची वाढ झाली। अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर शेअर बाजारात महत्वाचे बदल आपल्याला दिसून येतात। शेअर बाजारात चढ उतार आपल्याला पाहायला मिळतात।
हेमलता पाटीलजी, अर्थसंकल्पापासून मोठा फायदा सामान्य माणसांना, शेतकऱ्यांना होईल असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलाय. आपलं काय मत? नाही, दावा केला बरोबर आहे, पूर्णत्वास यायला हवा. आणि जसं मगाशी मी म्हटलं की या सेक्टरला सगळ्यात जास्त फटका हा बसलेला आहे आणि त्यांना रोजगार निर्मितीसाठी आपण कशा पद्धतीने बूस्ट करतो हे बघणं गरजेचं आहे. मगाशी मी बोलताना एक मुद्दा राहिला होता की जीएसटीच्या संदर्भामध्ये जीएसटीची कर प्रणाली ही अत्यंत क्लिष्ट आहे. आपण बघितलं की देशभरातल्या सगळ्या सीएमनी त्या खासदारांना निवेदनं दिली आणि ह्या जीएसटी कर प्रणालीमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी सरकार काय करू शकतं त्याच्यावरतीही सरकारने विचार करणं गरजेचं आहे. दुसरा, तुम्ही सगळ्यात महत्वाचा मगाशी मुद्दा जो मांडला की टुरिझमच्या बाबतीत हा जीएसटी 18% आहे, तो कमी करता येईल का? आणि टुरिझमला, कारण आपल्या देशामध्ये टुरिझमला खूप स्कोप आहे आणि त्याच्यासाठी काय करता येईल हे बघणं महत्वाचं आहे. मगाशी मला बोलायचं होतं की अवधूत वाघांच्या संदर्भामध्ये की मी कुठलंही पॉलिटिकल स्टेटमेंट या अर्थसंकल्पावरती देण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हते, परंतु ज्या पद्धतीने काँग्रेसच्या काळातली मनरेगा आणि आत्ताची मनरेगा याच्यामध्ये तुलना केली, मला खरंच हसू वाटलं की आपण राजकीय जोडे बाजूला ठेवून एक देशाचा विचार करणं गरजेचं आहे. या मनरेगाला तुम्ही ज्या पद्धतीने विरोध केला, या जीएसटीला तुम्ही ज्या पद्धतीने विरोध केला आणि ज्या पद्धतीने परत हे सगळं लागू केलं, तर त्यामुळे या सरकारने विचार करणं गरजेचं आहे की काँग्रेसच्या काळात एक मिनिट ऐकून घ्या, मध्ये बोलू नका तुम्ही. तर त्यामुळे आमच्या सरकार या देशामध्ये भारतीय जनता पक्ष सत्तेवरती आल्यानंतर करप्शन मध्ये कमी झाली किंवा करप्शन बंद झालं हे म्हणणं अत्यंत धाडसाचं ठरेल. पंतप्रधानांच्या नावाने